शहरातील वृंदावन नगर परिसरात एका विवाह सोहळ्यानंतर मंडप काढण्याचे काम सुरू असताना उच्चदाब वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याने तरुण मंडप व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महावितरणच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कृपा हॉस्पिटल परिसरात राहणारे नंदलाल गावित यांच्या मुलाचा विवाह सोहळा नुकताच पार पडला होता। विवाहासाठी उभारण्यात आलेला मंडप काढण्याचे काम सुरू होते। यासाठी शिवरे येथील मंडप व्यावसायिक ऋषिकेश कैलास मत्सागर वय 27 वर्ष हा आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेला होता। मंडप काढण्याचे काम सुरू असताना लोखंडी पाईपवर उचलताना तो जवळून गेलेल्या 11 केव्ही उच्चदाब वीज वाहिनीच्या संपर्कात आला। अचानक झालेल्या या संपर्कामुळे ऋषिकेशला जोरदार विजेचा धक्का बसला। धक्क्याची तीव्रता इतकी होती की तो जागीच कोसळला। उपस्थितांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या घटनेची माहिती पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। तरुण व मेहनती व्यावसायिकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे। विशेष म्हणजे वस्तीच्या परिसरातून उच्चदाब वीजवाहिनी गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांनी महावितरण कंपनीच्या निष्काळजी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। निवासी भागात सुरक्षिततेच्या उपाययोजना न करता उच्चदाब वीजवाहिन्या असल्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। संबंधित विभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासह दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। ऋषिकेश मत्सागर यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार, चांदवड। काय सांगितले आतापर्यंत तुम्ही त्या लाईनवर मेन लाईन ज्या गल्लीमध्ये लेआउट जर तिथं पडलेलं आहे तरी एवढी लोकसंख्या तिथं आहे तरी तुमची मेन लाईन एवढी खाली आहे। काय केलं तुम्ही आतापर्यंत? एखाद्याचं बिल थकलं तर लगेच पहिलं मीटर कट करायला त्याला भरपाई देणार आहे तुम्ही? काय देणार आहे? काय देणार आहे का मला सांगा तुम्ही? काय जाणार तुम्ही? काही म्हणजे मला जे आहे ना ते वरती हो लाजा वाटली बाय तुम्हाला साहेब। त्यापर्यंत जीव गेला तुम्ही भरून द्याल का त्याचा? करता पोरे गेलं का? हो शाला म्हणा घरी येऊन पा तुम्हाला कळलं एक मिनिट यांच्या घरी तुम्हाला फोन केला लाईट लागलेली वारंवार मी आलेलो आहे। ते पाठी मागे जे साहेब होते मॅडम ते राम राम केलं राम राम अशी परिस्थिती माझ्या घरात बोलतो म्हणून तुम्हाला किती वेळा फोन केलाय मी? बिलचीला लाईट लागलेली आहे पाहिजे का तुम्ही आतापर्यंत कोणी? आणि दुसऱ्या माळ्यात फक्त पगार घ्या जेवढा पगार घ्यायचा तेवढा तरी काम करीत चला कमीत कमी गुन्हा दाखल करा याला निलंबित करायला आमचं अधिकारी मला सांगा मॅडम घरून पहिलं निर्गुड्याचं एक नैतिक जबाबदारी काय काहीच नाही राहिलं। 10 मीटर येतो हाईट नुसार किती हाईट केली असतो आपला हा बरोबर आहे तो जमिनीत जातो काय 8 फूट पाहिजे ना। काय ऍक्शन घेतली आतापर्यंत तुम्ही त्या लाईनवर मेन लाईन ज्या गल्लीमध्ये लेआउट जर तिथं पडलेलं आहे तरी एवढी लोकसंख्या तिथं आहे तरी तुमची मेन लाईन एवढी खाली आहे। काय केलं तुम्ही आतापर्यंत? एखाद्याचं बिल थकलं तर लगेच पहिलं मीटर कट करायला त्याला भरपाई देणार आहे तुम्ही? काय देणार आहे? काय देणार आहे का मला सांगा तुम्ही? काय देणार तुम्ही? काही म्हणजे मला जे आहे ना ते वरती हो लाजा वाटली बाय तुम्हाला साहेब। त्यापर्यंत जीव गेला तुम्ही भरून द्याल का त्याचा? करता पोरे गेलं का? हो शाला म्हणा घरी येऊन पा तुम्हाला कळलं एक मिनिट यांच्या घरी किती वेळा तुम्हाला फोन केला? लाईट लागलेली वारंवार मी आलेलो आहे। ते पाठी मागे जे साहेब होते मॅडम ते राम राम केलं राम राम अशी परिस्थिती माझ्या घरात बोलतो म्हणून तुम्हाला किती वेळा फोन केलाय मी? बिलचीला लाईट लागलेली आहे पाहिजे का तुम्ही आतापर्यंत कोणी? आणि दुसऱ्या माळ्यात फक्त पगार घ्या जेवढा पगार घ्यायचा तेवढा तरी काम करीत चला कमीत कमी गुन्हा दाखल करा याला निलंबित करायला आमचं अधिकारी
मी गुन्हा दाखल करून घेते पण गुन्हा आणि हे ना हे चालूच राहणार आहे. मग गेलेला माणूस ते परत मला सांगा मॅडम. मॅडम अहो घरून तसं झालं ते पहिलं निरगुड्याचं एक नैतिक जबाबदारी काय म्हणतो मला सांगा. काहीच नाही राहिलं. तोपर्यंत मी तिथे जॉबच करत नाही. त्या कुटुंबात येऊन पहा अवस्था काय झाली आज. त्याच्यावरती आहे ना आम्ही जेवढे मला लक्षात आले मी त्या स्पॉटला पण काम केलेलं आहे. तुम्ही स्पॉटला काय केलं ते? स्पॉटला बघितलं का? अहो, बसून फिरायला हे 30 KV ची लाईन आहे मध्ये. ऐका लाईन नाही आहे. बोला जवळपास आहे ना जे अवैध बांधकामाचे आहे ना मी जवळपास 100 एक नोटीस दिलेल्या लोकांना अवैध केलेलं आहे आणि ते उद्या ऍक्सिडेंट होऊ शकतो अशा गोष्टी. अहो ही मेन लाईन मध्ये सेंटरला मग तुम्ही रस्ता बंद करणार आहे उद्या? नाही आता रस्ता बंद करणार आहे जो लागला तर तो कुठं मंडप मेन लाईन लाई मध्ये सेंटरला आहे. मेन लाईन सेंटरला आहे. रस्त्याच्या रस्त्याच्या सेंटरमध्ये लाईन आहे. काही संबंध नाही कुठल्या भीतीचा नाही काही नाही. घ्या ना, काही रस्त्यात मेन लाईन आहे. यांचं काम नाही कशी करायचं ते. तेच राव. त्यांनी बघितला तर स्पॉट पंचनामा केला का? पंचनामा करावा. गेलं स्पॉटला गेलं तो पण नाही चला आता लगेच चला तिथं पाहायला. चला लगेच. त्या वरिष्ठ कार्यालय. मग आहे ना, यांची चूक असली ना, वरिष्ठ कार्यालय यांच्यावर पण कारवाई. झालीच पाहिजे हो, काम सुधारलं घरी गेले पाहिजे असे. मॅडम यांना मी स्थानिक लोक होते. तुम्हाला आवडतं. काय केलं आतापर्यंत? ते पोल पडले म्हणून वायरी जोडा जोडले का तुम्ही? निरगुड्याच्या बाबतीत त्यांचा फक्त एखादा लाईट तपली, आकडा धरला त्याला फक्त कारवाई करते. तुम्ही हे नका सांगू यांना फक्त पैसे येऊन जा पोल शिफ्टिंग करायचं हा, मग हा. शेतकऱ्याला पैसे गेले पाहिजे हा, तेच ना. डीपी बस व्हायची द्या 5 लाख रुपये मग तुम्ही म्हणा मग तुम्ही तुरंत का तुरंत लय आता आम्ही काढवले पण मला तुम्ही ना कोणाचा 1 रुपया घेतला असेल असं सांगा मला मी लगेच तिथं पण कोणी पैसे घेत नाही हो. या जागेच्या आतापर्यंत 3दा लोकांनी तक्रारी केली आहे. एवढी खाली मला मी 1 वर्ष झालंय तिथं माझ्याकडे नाही तक्रार आहे. पैसे काय देवीच्या विचार ना कोण आहे वायरमन? लावा त्याला फोन. हो, इथं वायरमन असं 5 वर्षापूर्वी वायरमन त्या एरियाला कोणी आहे का? एमबीसीला कोणी आहे का? अनलिगल वायरमन आहे यांच्याकडे हो, अनलिगल. त्या एमबीसीच्या त्या एरियाला कोणी माणूस आहे? हा, म्हणजे त्याच्यावर कालावधी आहे. कालावधी राहील ना त्याच्यावर. नाही आम्ही त्यांच्याकडे आहे ना, आपण त्यांना पण विचारू त्यांनी दिलेला कधी होता त्याचा कालावधी मग त्या कालावधीमध्ये कोण अधिकारी होता कळलं? सर्वसामान्य जनता आहे ना साहेब बरं का अर्ज बिर्ज काही केले नाही. मला एक सांगा. सांगायचं हो, हे फक्त यांच्या वेळ आली काय कायदे मोठं ठेवलं. कायदा चुकीचं राहतं.